नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. आता बघा मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत आणि कॉलसुद्धा येत आहेत की सर तुम्ही या टॉपिकवर व्हिडिओ बनवत नाही आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याकडे जर का प्रॉपर इन्फॉर्मेशन नसेल तर व्हिडिओ बनवण्यात काही अर्थ आहे का? तर नाही. बट तुमच्या प्रेमामुळे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने मला कॉल किंवा मेसेजेस किंवा कमेंट्स करत आहात, तर त्यामुळे मी तुमच्यासमोर जे आहे एक क्लिअरिफिकेशन व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेलो आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट सर्वच टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जे तुमचे सप्लिमेंटरीचा रिझल्ट असेल, त्यानंतर तुमची लिस्ट येणार आहे का, कशा प्रकारच्या अफवा आहेत, विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे, कॅरी ऑन रिमेडियलच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे, या सर्व प्रश्नांवर आजचा व्हिडिओ आपला उत्तर देणारा असणार आहे. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 1,00,000+ स्टुडंट जे आहेत ते सप्लिमेंटरी एक्झामिनेशनमध्ये फेल झालेले आहेत. तर आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे. ॲक्च्युली डाऊट असायलाच पाहिजे, कारण त्यामध्ये एकही स्टुडंट जो आहे तो पास झालेला नाही. तर भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट आहेत की हा रिझल्ट खरा आहे का खोटा आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी डी पाटील युनिव्हर्सिटीचे जे ग्रुप्स मेंबर आहेत किंवा ग्रुपचे जे म्हणजे ग्रुप आहे, तर त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं आहे आणि कॉलेजवाल्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिले आहे की हा जो सब्जेक्ट किंवा हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट त्यांना युनिव्हर्सिटीकडूनच आलेला आहे आणि हा ऑफिशियल रिझल्ट आहे. आता या ठिकाणी तुम्ही PDF डाउनलोड केलेलीच असेल. आता मेन गोष्टी म्हणजे बघा, या ठिकाणी त्या जे कॉलेज म्हणजे जो रिझल्ट तुमचा लागलेला होता, तर त्या रिझल्टमध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं की BTech सप्लिमेंटरी एक्झामिनेशन रिझल्ट जो आहे तो तुमचा डिक्लेअर झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी PDFच्या माध्यमातून बघायला भेटतील. बट आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या PDFमध्ये तुम्हाला सर्वच विद्यार्थी जे आहेत ते फेल बघायला भेटतील, म्हणजे फेल बघायला भेटत आहे. तर या ठिकाणी आता सर्वच विद्यार्थी एखादा तरी पास होऊ शकतो. तर त्यामध्ये जे आहे ॲबसेंट, फेल आणि माल प्रॅक्टिस अशाच प्रकारचे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटत असेल. पासच्या एकही ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत नाही आहे. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एकही विद्यार्थी पास नसेल का? तर या ठिकाणी बघा, त्यांनीसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे की या ठिकाणी जो रिझल्ट तुमचा शॉकिंग रिझल्ट लागलेला आहे, तर त्या रिझल्टबद्दल त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेले होते नंतरच्या मेसेजमध्ये. तर बघा, या ठिकाणी क्लॅरिफिकेशनमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तुमचा जो सप्लिमेंटरीचा रिझल्ट लागलेला आहे, जी PDF त्यांनी पाठवलेली आहे, तर ती PDF जी आहे युनिव्हर्सिटीकडून ऑफिशियली आलेली आहे आणि ती जी आहे ती कॉलेजलासुद्धा सेंड केली गेलेली आहे. अशा प्रकारची जी आहे ती PDF होती. तर यामध्ये जे आहे तुमचे रिझल्टचे रिव्ह्यूज वगैरे जे आहेत ते पुन्हा प्रिन्सिपल वगैरे घेतील, अशा प्रकारचे त्यांनी जे आहे ते रिक्वेस्ट केलेली होती. आता यामध्ये लिटरली तुम्ही पाहू शकतात की 50 स्टुडंट्स, आता हे काय आहे तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी जे त्यामध्ये 1,13,950 स्टुडंट जे आहेत ते फेल झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहे की कोई भी बिलीव नहीं कर सकता. येस, ऑफकोर्स कोई बिलीव नहीं कर सकता किंवा कोणीच विश्वास करू शकत नाही. सप्लिमेंटरीच्या रिझल्टमध्ये सर्वच विद्यार्थी जे आहेत ते फेल आहेत. आता यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की ही जर का तुम्ही म्हणताय सर की ही रिझल्ट जो आहे हा ऑफिशियल आहे, तर यामध्ये सर्व विद्यार्थी फेल आहेत, तर मग पासचा रिझल्ट जो आहे तो नंतर लागणार आहे का? किंवा आज जी PDF आलेली आहे, आता आज तुमची जी डेट आहे, तर आजच्या डेट तुमची 2 PDF आलेल्या आहेत 5 सेमिस्टरच्या. त्यामध्ये एक CSEचा रिझल्ट लागलेला आहे आणि एक इलेक्ट्रिकलचा रिझल्ट लागलेला आहे. तर त्या PDF पासच्या आहेत का? तर त्या PDFमध्ये सुद्धा फेल दाखवण्यात आलेले आहे. आता यामध्ये अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असा निर्माण होत आहे की यामध्ये सर आमचे 2च नाव आहेत आणि या सेमिस्टरला जे विषय बॅक लागलेले आहेत त्या विषयांची सप्लिमेंटरी देखील झाली नाही आहे, बट त्या ठिकाणी सुद्धा तुमचे नाव जे आहे ते फेल म्हणून दाखवत आहे.
तर आता हा रिझल्टची चुकी आहे का कोणाची चुकी आहे यावर आपण काही बोलू शकत नाही. सोबतच तुमचे जे रिझल्ट आहेत पेंडिंग रिझल्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे नाव त्या रिझल्टमध्ये आलेले नाही तर ते रिझल्टसुद्धा ते आता 1 बाय 1 लावण्याचा प्रयत्न करत आहात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आता हा आजचा रिझल्ट आहे म्हणजे आजच तुमची ही अपडेट आलेली आहे. यामध्ये आज 19 तारीख आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आहे ते 5th सेमिस्टरच्या CSE ब्रांचचा रिझल्ट बघायला भेटत असेल आणि त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल ब्रांचच्या 5th सेमिस्टरचा रिझल्ट बघायला भेटत असेल. आता यामध्ये जे आहे भरपूर विद्यार्थ्यांना जे आहे कोणाला EE ग्रेड भेटलेला आहे, कोणाला ED ग्रेड भेटलेला आहे. तर अशा प्रकारे ग्रेड देऊन जे आहे यामध्ये भरपूर विद्यार्थी पास झालेले आहेत आणि भरपूर विद्यार्थी फेल देखील झालेले आहेत. तर आता या संबंधित हा आता 5व्या सेमिस्टरचा त्यांनी वेगळा रिझल्ट लावलेला आहे. तर यामध्ये जे आहे 5व्या सेमिस्टरचा रिझल्ट तर त्यांनी वेगळा लावलेला आहे. मग पहिली जी PDF होती त्यामध्ये सुद्धा 5व्या सेमिस्टरचा रिझल्ट होता. तर आता PDF कोणती खरी आहे यावर सुद्धा बोलणं आपलं अपेक्षित आहे. आता सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे नावं या PDF नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी आता नेमकं काय केलं पाहिजे तर बघा तुमच्या कॉलेजला किंवा तुमच्या डिपार्टमेंटला जे आहे तुम्ही व्हिजिट द्यायची आहे आणि तुमचे कॉलेजमध्ये जे DBAT युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंट असतील किंवा DBAT युनिव्हर्सिटीचे ऑफिसर्स असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचे जे आहे कंप्लेन किंवा त्यांना जे आहे तक्रार द्यायची आहे की तुमचे नाव वगैरे या लिस्टमध्ये नाही आहे. नवीन रिझल्ट लावला त्यामध्ये सुद्धा तुमचे नाव जर दिसत नसेल तर तुमचे रिझल्ट जे आहेत ते 1 बाय 1 येण्याचे स्टार्ट झालेले आहेत. हे आजच्या PDFमधून आपल्याला कळायला स्टार्ट झालेलं आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असा आहे की जी सप्लिमेंटरीची रिझल्टची PDF त्यांनी पहिले लावलेली होती तर त्या रिझल्टवर तीच PDF जी आहे पुन्हा येणार आहे का त्यामध्ये चेंजेस वगैरे रिझल्ट होऊन. तर बघा यावर आपण आत्ता काहीही बोलू शकत नाही कारण त्यांनी जे आहे त्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नावं नाही आहेत 5th सेमिस्टरमध्ये त्या विद्यार्थ्यांचे नावं या लिस्टमध्ये टाकलेले आहेत आणि या लिस्टमध्ये जे आहे पास फेल सर्व रिझल्ट जो आहे तो बघायला भेटत आहे. तर आता पासची PDF कशाप्रकारे येईल हे आपण काही बोलू शकत नाही. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे आहे रिझल्टवर आपण सर्व ॲनालिसिस आत्तापर्यंत केलेले आहे. आता हा व्हिडिओ जो आहे थोडा लांब होणार आहे बट महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे सारे स्टुडंट जर का फेल झालेले आहेत तर यामध्ये युनिव्हर्सिटी जे आहे ते कॅरी ऑन लावू शकते का तर याबद्दलसुद्धा आपल्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही आहे आणि आपण बोलू शकत नाही. बघा सर्व विद्यार्थी जर एकत्र आले आणि सर्व विद्यार्थ्यांनी जर का म्हणजे निवेदन वगैरे दिले सर्व कॉलेजेसमध्ये किंवा DBAT युनिव्हर्सिटीला जाऊन तर नक्कीच जे आहे कॅरी ऑनवर विचार करू शकतात अशा प्रकारची अपेक्षा आपण करू शकतो. सोबतच रिमिडियलच्या बाबतीतसुद्धा अजूनपर्यंत काही अपडेट नाही आहे. तर रिमिडियलच्या बाबतीतसुद्धा तुम्ही जे आहे ते युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा युनिव्हर्सिटी पर्सन थ्रू तुम्ही जर का गेले तर तुमचे जे आहे नक्कीच रिमिडियल आणि कॅरी ऑन यावर ते चर्चा करतील असं आपण अपेक्षित करतो. आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओला जे आहे आपण स्टॉप करत आहोत. तर बघा मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशन कळाला असेल. आता यासंबंधित जे आहे भरपूर सारे विद्यार्थ्यांनी जे आहे आता मागे खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते युनिव्हर्सिटीलासुद्धा जाऊन आलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने ज्यांचा रिझल्ट वगैरे लागलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी डिपार्टमेंटशी किंवा कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहायचे आहे. तर यासंबंधित जास्त क्लॅरिफिकेशन तुम्हाला कॉलेजला किंवा डिपार्टमेंटला भेटू शकतं आणि डायरेक्टली युनिव्हर्सिटीला जर का कॉन्टॅक्ट होत असेल तर जास्त बेटर होईल कारण त्यामध्ये तुम्हाला क्लिअरिफिकेशन जास्त भेटेल. तर आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ समजला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.